चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे. कसबा वळवे जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अरुण मारुतीराव जाधव तळाशीकर यांनी राधानगरी तालुक्यातील कसबा वळवे येथे भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेला ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही पदयात्रा गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली असून यामध्ये हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी बोलताना उमेदवार अरुण मारुतीराव जाधव म्हणाले की राधानगरी तालुका पंचायत समितीचे उपसभापती असताना मी या मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट केला आहे. तसेच राधानगरी तालुका संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष म्हणून हजारो वृद्ध, अपंग, श्रावणबाळ तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. भविष्यात या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले. पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवार जाधव यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. या पदयात्रेमुळे कसबा वळवे परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून शिवसेना शिंदे गटाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. अशाच पद्धतीचं तुम्हाला आश्वासित करतो. तो दुसरा रस्ता झाला. त्याच्यानंतर तिसरा रस्ता होता बहुचर्चित हा टिपकुर्लीपासून टिपकुर्ली, कुराडवाडी, बारवाडी, चक्रशेवाडी आणि खाली खिंडीवरवाड्यापर्यंतचा रस्ता. बरेचसे लोक त्या रस्त्यानं ज्यावेळी इकडले रस्ता खराब होते त्यावेळी आपण त्या रस्त्यानं जात होते, परंतु बदला तो रस्ता सुद्धा 2019 साली आम्ही तो दर्जनोत्ती म्हणजे 82कडं वर्ग करायच्या अगोदर एवढे 1.5 फुटाचे खोल रस्ते खड्डे पडले होते. सगळ्या वाडीचे सगळे लोक पलीकडल्या पिंपळवाडीतनं खाली उतरायचे किंवा तळाशीतनं खाली उतरून जोगावतीला जायचे. कुठल्याच म्हणजे लोकांचं हे होत नव्हतं आणि गड्डे इतके होते की कुठनं गाडी चालवायची, गाडी चालवायलाच येत नव्हती. अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं. परंतु आम्ही सागरराव तुम्हाला सांगतो, सगळ्या व्यापाऱ्यांनी मला सांगितलं अरुण आमचा धंदा बसलाय, काही करा. 2017ला सांगितलं की काही करा आणि तो रस्त्यावरती तुम्ही थोडा रस्ता करून द्या. आम्ही त्या रस्त्याला जवळजवळ आता 6 कोटी रुपये लावले आणि रस्ता इतका चांगला झाला की प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीनं आम्ही केल्यामुळं आज आता टिपकुर्लीत आल्यानंतर तुमचा टिपकुर्लीकरांचा मी ओळखत नाही. पावणामध्ये 5-6 वर्षांना जर आलेला असता राजूबाई तर पावणामध्ये ही पूर्वीची टिपकुर्ली आहे का आताची काय झालं, एवढा काय चांगल्या पद्धतीचा तुम्ही या ठिकाणी उठाव केलेला आहे. खरं म्हणजे आम्ही चांगल्याला चांगलं म्हणणारी लोक आहे, चांगलंच करणार आणि आज टिपकुर्लीचा चेहरामोहरा पूर्ण बदलण्याचं काम आम्ही या ठिकाणी नामदार प्रकाश बिटकरांच्या माध्यमातून केलंय आणि म्हणून त्या गावातला सरपंच सुद्धा आमचा झाला आणि बहुचर्चित लोकांचा चांगल्या पद्धतीचा आमच्यावर विश्वास आहे की काही आम्ही कधी कुणाचा लबाडी करणार नाही, कुणाला फसवणार नाही का काय नाही. एकदा दिलेला शब्द आहे तो प्रत्यक्षात पाळणारच. अशा पद्धतीचं आमचे वातावरण आहे. आमच्या वडिलांनी आमची शिकवण काय दिली आहे मला सांगितलं होतं. पहिल्यांदा ज्यावेळी मी 97ला निवडून आलो त्यावेळी काय सांगितलं होतं, या दोडबा सुतार या ठिकाणी लोहार आहे की मला निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.